श्री गणेशाय नमः. आजचा अध्याय 13वा. श्री महाकालाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. 12वा अध्यायाच्या शेवटी असे सांगितले की अधिक मासा दीप प्रज्वलित करणे इतके दुसरं काहीच पवित्र नाही, म्हणजे दिवा लावणे. त्या ब्रह्मदेवाच्या पित्याची म्हणजे विष्णूची ती वाणी लक्ष्मीने जेव्हा ऐकली तेव्हा तिने पुन्हा विष्णूंना विनंती केली की तुम्ही मला जी कथा सुरस सांगितलेली आहे त्यावरून माझी तहान अजून भागलेली नाही. याकरिता हे प्रभू देवादिदेवा कैवल्यनाथा श्री माधवा, तुम्ही भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे आहात, म्हणून ज्या कथेने देव देखील तृप्त झाले ती कथा दयाळू होऊन मला सांगावी. अधिक मासाचे दीपाचे फळ पुन्हा मला सांगा. दीप कोणी लावला, त्याचा विध्वंस कोणी केला ते सांगून सार्थक करावे. अशा प्रकारच्या पद्मेची विनंती ऐकून आनंदाने कैवल्यदानी तिला म्हणाले की तू माझी प्रिया कामिनी आहेस, तू सगुणी आहेस, म्हणून मी तुला सांगतो दीपाचा विध्वंस केल्यामुळे पूर्वजेत सकळ पुण्य कसे नष्ट पावते. मथुरापुरामध्ये शाकली नावाचा ब्राह्मण राहत असे. त्याला 2 बायका होत्या. त्या फारच सुंदर होत्या. एकीचे नाव विमला तर दुसरीचे सुशीला. दोघी पतिव्रता होत्या. त्या पतिसेवेला नेहमीच तत्पर राहत. शाकली ब्राह्मण देखील सद्धर्म व्रते रोजच्या रोज करीत असे. त्याच्या स्त्रियाही रात्री चांगल्या तऱ्हेने पतीची पतिव्रत सेवा करीत असत. त्यामुळे त्यांचा गृहस्थाश्रम योग्य रीतीने चालू असता प्रिय परम असा पुरुषोत्तमाचा मास आला, अधिक मास आला. सुशीला रोजच्या प्रमाणे यमुनेवर स्नान करायला गेली असता तिला सकाळी नगरवासी लोक यमुनेवर स्नान करायला येत आहे असे दिसले. ती पाणी घेऊन घरी आली आणि तिने वंदन करून विनयाने शाकलीला विचारले की म्हणजे पतीला विचारले, मी एक प्रश्न विचारते आहे तर आपण राबू नये. आज यमुनेच्या तीरावर गावातील लोक स्नानासाठी आल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे, तर आज कोणता पुण्यकाळ आहे. ती सुशीलाची वाणी ऐकून शाकली म्हणाले की हे कल्याण रूपिणी ज्या मासात सूर्य संक्रांत नाही परंतु विष्णू अत्यंत प्रिय आणि मासामध्ये विख्यात असा जो अधिक मास प्रारंभ झाला आहे, त्या मासात काही पुण्य कर्म करावे, दीप प्रज्वलित करावा, ज्याच्याने वैकुंठात वास होतो. जो या पुरुषोत्तम महिन्यात पुरुषोत्तमाला दीप देईल तो पुन्हा या भूमीवर जन्म घेणार नाही. ज्यांच्या मनात मुक्ती कामना आहे त्यांनी सकाळी स्नान करून संपूर्ण महिनाभर अखंड दीप प्रज्वलित करावा. त्याचे फळ यथार्थ प्राप्त होते. जे फळ प्राप्त होते त्याचे वर्णन करण्यासाठी ब्रह्मदेवाची वाणी सुद्धा थिटी पडते, म्हणजे कमी पडते. ते पतीचे बोलणे ऐकता सुशीलेच्या मनातही तीच भावना उत्पन्न झाली आणि ती म्हणाली, आपण आज्ञा दिल्यास मी ते करील, कारण पतीच्या आज्ञेशिवाय पत्नीने कोणतेही काम करू नये. जर ते केल्यास सर्व निष्फल होते. ते ऐकून शाकली म्हणाले की हे सुंदरी पतिप्रिय याचे हित जपणारी तुझ्यासारखी दुसरी स्त्री कोणीच नाही, म्हणून मी तुला प्रसन्न झाला आहे. म्हणून तू या मासात स्नान आणि दीप प्रज्वल दोन्ही गोष्टी कराव्या. ती आज्ञा ऐकताच ही पतिव्रता सुशीला खूपच आनंदली आणि तिने कालंदीमध्ये जाऊन तर अधिक मासाच्या दीपाचे फळ पुन्हा मला सांगा. दीपे कोण लावला, त्याच्या पतिव्रता सुशीला खूप आनंदली आणि तिने कालंदीमध्ये जाऊन यथाविधी स्नान केले आणि षोडोपचारे आनंदाने घटस्थापना करून दीप उजाडीला आणि ती रोज तसे करू लागली. नंतर पतीचे जेवण झाल्यानंतर राहिलेले अन्न यज्ञशेष मानून आनंदाने ती ग्रहण करू लागली. ती पतिव्रता यथोक्त करीत होती. ते पाहून तिची सवत विमला फार दुःखी झाली. तिने घरातली कामे करावयाची टाकली आणि ती फक्त सवतीचा द्वेषच करू लागली, मत्सर करू लागली. त्यामुळे ती मनातल्या मनात जळू लागली, तळमळू लागली. तिला कळेना की तिने काय करावे की जेणेकरून तिला सुख होईल. ती एकच विचार करू लागली की आपल्या सवतीच्या व्रतात विघ्न कसे आणावे. आणि तिच्या मनातल्या विचाराला एक दिवस लक्षात असे आले की दिव्यातले तेल जर कमी केले तर तो मालवेल, त्यामुळे तो विझेल आणि आपल्या सवतीच्या व्रताला बाधा येईल आणि माझ्या चित्ताला समाधान मिळेल. आणि मग तिने मनात निर्धार केला होती तशा प्रकारची संधी शोधू लागली. एकदा असे झाले की घरात कोणीच नव्हते, ना सुशीला ना शाकली. त्यावेळी तिने दार बंद केले आणि दिवा मालवला आणि त्या दिव्याला बंद केले. दिव्यातले सर्व तेल काढून घेतले आणि गडबडीनं दारातून पुन्हा उभी राहिली. थोड्या वेळाने सुशीला घरी आली तेव्हा तिला दीप मालवलेला दिसला. ते पाहताच तिच्या मनाला फार वाईट वाटले. तिने पुन्हा दीप प्रज्वलित केला, तिळाचे तेल भरपूर घातले आणि प्रार्थना केली की हे आपल्यावर देवा रागू नये. दुसऱ्या दिवशी सुशीला व शाकली बाहेर गेले असता त्या दुष्ट विमलेने पुन्हा तसेच केले. सुशीलाने पुन्हा दिवा लावला. एक सांगणं आहे माझं की आपल्या घरी बी अगर कधी दिवा विजला कोणत्या कारणाने तर दुःख मानू नये. पुन्हा आपण ते काजरी हटवावी किंवा काय हे करावे आणि पुन्हा चालू करावं, त्याच्यात काही दोष लागत नाही. आपल्यावर देव रागू नये असता विमलाने पुन्हा तसेच केले. पण ती सुशीला फारच दुःखीत झाली. मग ती घराबाहेर न जाता घरातलीच कामे करू लागली. सुशीलाची दृष्टी चुकून ती पापीनी विमला कधी पदराने तर कधी कुंकर घालून तेल हरून तो दिवा मालत असते.
तर मग सुशीला जेव्हा बाहेर तिला वाटलं की ही आपल्या मागं कारनामे करते, तिला लक्षात तर आलंच होतं. मग ती घरातल्या घरात राहूनच कामे करू लागली. पण तरी बी ती विमला जाताना येताना पदराने फुंकर मारायची, अशी फुंकरच मारून द्यायची, असा पदरच हालून दिवा विझवायचे प्रयत्न करायचे. दिव्याने काही ना काही विघ्न आणत असे. सुशीलाच्या ते सत्य लक्षात येऊन देखील तिने काहीच बोलले नाही. त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम काय होईल हेही तिला सांगताना पुन्हा पुन्हा दीप प्रज्वलित करीत राहिली. आणि पती व देव यांच्या आशीर्वादाने तिने अमावस्येपर्यंत ते देवकार्य नेटाने केले व नियमाचे पालन केले. व शेवटी पुष्कळ ब्राह्मणांना नाना पक्वान्नेचे भोजन दिले, यथाशक्ती दक्षिणा दिली, व्रताची सांगता केली. तिने अशा प्रकारे यथाविधी दीपव्रत केल्यामुळे तिला व इहलोकात व परलोकात काहीच कमी पडले नाही. परंतु त्या दुष्ट विमलेला दीप मालवत राहिल्यामुळे अत्यंत दुःखे भोगावे लागली. तिचे सुंदर स्वरूप असे 3 पुत्र औचित्य मरण पावले. तिच्या दोन्ही डोळ्यांना अंधत्व आले. तुम्ही हे केलं ना, दिवा विझवला ना, अंधत्व आले, शरीर जर्जर झाले. तिला वेळच्या वेळी पाणी कोणी देईना, त्यामुळे जमिनीवर लोळे तडपडे आणि थोड्याच दिवसात ती मरण पावली. आणि ती यम सदनास गेली. त्या नरकात ती सहस्त्र वर्ष राहिली. तिथे तिला साप विंचू चावत असल्यामुळे नाना असंख्य यातना भोगाव्या लागल्या. नंतर तिचा जन्म गावातील डुकरीत झाला. ती स्वतःची विष्ठा स्वतः भक्षण करत होती. नंतर ती सर्पिणी झाली. तिला तिथे काही खायला मिळत नसे, फक्त वारा खाऊन जगू लागली. नंतर ती कोल्हीन झाली. जेव्हा वटवागूळ झाली तेव्हा स्वतःची विष्ठा स्वतः भक्षण करू लागली. पुढे पालीचा जन्म मिळाला, जिकडे तिकडे भक्ष्य शोधू लागली. नंतर मद्र देशात भिल्लिनीचा जन्म मिळाला. तिच्या अंगावर गलित कुष्ठ गोलगोल असा कोडी रोग, महारोग, गोलगोल येते ना, महारोग म्हणते, तो झाला. अशा ती विमला पापीनी दिवा मालवल्याबद्दल, दिवा विझवल्याबद्दल तिला ह्या दुष्ट प्रवृत्तीमुळे पापे भोगू लागली. तर सुशीलाला अपार सुख भोगून ती संपत्ती भूमीवर ठेवून वैकुंठाप्रती पतीबरोबर गेली. तिला पुन्हा जन्म मिळाला, तिला सायुज्य मुक्ती मिळाली. असा आहे अधिक मासातील दीपाचा महिमा. जे कोणी नरनारी अधिक मासात रोज स्नान, दीपदान किंवा विप्रसेवन यथायोग्य करतील त्यांना गर्भवेदना नाही, पुनरावृत्ती नाही. जे कोणी ही कथा ऐकतील किंवा वाचतील ते या फळाचे प्राप्त करून घेतील. असे श्रीहरीचे भाषण ऐकून लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाली आणि पुढची रसाळ कथा सांगा म्हणून आग्रह करू. वाचनाला तेवढंच पुण्य आहे ना, ऐकणेवाल्याला तेवढंच पुण्य. इथे श्री अधिक मास महात्मसार बृंदादी पद्मदार अधिक मास 13वा समाप्त. ओम नमः शिवाय.